विद्यार्थ्यांच्या जीवाला धोका नाही झाला पाहिजे. काय करा माहिती का, आरटीओ ना पत्र लिहा. ती जबाबदारी ऍक्च्युअली शाळेची पण असते. विद्यार्थी सुरक्षा अभियान के तहत इस समय हम पालघर में हमारे साथ हैं अमर सावंत जी, जो कि बहुजन विकास आघाड़ी के तालुका उपाध्यक्ष है। और जिस तरह ये अभियान चला रहे हैं, विद्यार्थी सुरक्षा अभियान, उसको आगे बढ़ाते हुए इस समय वे पालघर आए हुए हैं। जानेंगे उनसे कि यहाँ पर आकर उनका क्या प्लान ऑफ एक्शन रहेगा। अमर सावंत जी, यहाँ पर आप क्यों आए हैं और मतलब क्या है विद्यार्थी सुरक्षा अभियान पर अभी आपका नेक्स्ट स्टेप? नमस्कार. जसं आपण बघितलं, मी जे सुरक्षा अभियान हातामध्ये घेतलेलं आहे, त्याचप्रमाणे मी त्याच विषयासाठी जिल्हा परिषद पालघरमध्ये भेट देण्यासाठी आलो. तिकडे आपल्याला शिक्षण आमदार भेटले, त्याच्याशी बोलणं व्यवस्थित झालं आपलं. तर बरं झालं, मला बरं वाटलं. मी विद्यार्थ्यांचा प्रश्न होता, की विद्यार्थ्यांना जे येण्यासाठी वाहने असतात त्यामध्ये ओव्हरलोड बरेच चालू, बसेसमध्ये बसवतात, केबिनमध्ये पण बसवतात. तर वाहन समिती पण आपण आहे ना, वाहन समिती आहे, ती ऍक्टिव्ह नाहीये. करायला मॅडम पत्र बिलकुल ऍक्टिव्ह नाहीये. काल एक 2-3 लेटर दिले मॅडम प्रिन्सिपल. विद्यार्थ्यांच्या जीवाला धोका नाही झाला पाहिजे त्याची काळजी आपण खूप फॉलो घेतोय. नाही, काय करा माहिती का, आरटीओ ना पत्र लिहा, बरोबर, की अशा काही बसेस असतील जिथे विद्यार्थ्यांमध्ये ओव्हरलोड भरला तो त्या ठिकाणी विद्यार्थ्यांना नुकसान होऊ शकतंय, अपघात होऊ शकतो. अशा बसेसवरती ठीक आहे, तर 10ची कपॅसिटी तर 15 ठीक आहे, पण 20 भरत असतील तर चुकीचं आहे. आणि ती जबाबदारी ऍक्च्युअली शाळेची पण असते. त्यांना मी सांगितलं की बोईसरमध्ये शाळा मनमानी करत आहे व कंत्राटदार पण मनमानी करत आहेत. कुठेतरी थांबलं पाहिजे, मुलांची जिम्मेदारी घ्यायला कोण तयार नाही. हे सर्व प्रश्न मी त्यांच्या समोर मांडले. त्यानंतर त्यांनी ताबडतोब सांगितलं की आम्ही लवकर ह्याच्यावरती कारवाई करून हे प्रकार लवकर थांबवता येतील, असं आश्वासन मला साहेबांनी दिलेलं आहे. तो अमर सावंत जी पालघर जिला परिषद में आकर के शिक्षण अधिकारी से मिलने वाले थे और यहाँ पर उनकी मुलाकात हो गई शिक्षण आमदार से, जहाँ उन्होंने उनसे बातचीत की है और इसके बाद उन्हें ये आश्वासन मिला है कि इस तरीके की जो धांधली चल रही है ट्रांसपोर्ट के अंदर, लोगों को, बच्चों को एक्स्ट्रा सीट्स पर बिठा रहे हैं, ड्राइवर कैबिन में बिठा रहे हैं, इस पर कड़क कार्रवाई भी की जाएगी और जल्द से जल्द इसे रोका जाएगा। कैमरामैन मंथन त्रिवेदी के साथ मैं बिलाल शेख, तहलका न्यूज़ इंडिया के लिए पालघर से।